भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। मोरे भाई सब संतन की जय। दयातीचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळण कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार हे पाप त्याचे नाव न विचारिता नित भलतेची उन्मत्त करी सदा तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार हे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया कांचनमादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कांचनमादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास दोघं पुढे येऊन जाणार तुम्ही तुमची अडचण होईल. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गिरनाथ उमा शंकराचे सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविचे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया मोश दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत पैसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळण कंटकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार हे प्रस्तव कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने हा कार्यक्रम सर्वांना कल्पना आहे सर्वांना नाही अख्ख्या महाराष्ट्राला आमरण उपोषण मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे मनोजी पाटील जरांगे त्यांना सहकार्य करणारे सर्व सहकारी सहयोगी या सर्वांच्या वतीनं इथली सर्व ग्रामस्थ मंडळी जे महादेव महाराज जाधव महाराज सांगडे महाराज सगळ्या महाराज मंडळी अजून ते आपले हे जवळ सुंदर ते ध्यानचं तुळशी हरगळ्यात आठवण गणेश महाराज या सर्वांनी मला दिलेलं निमंत्रण स्वतः मनोजी पाटील जरांगे यांनी कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांच्या मृदंगी कलेनं वेड लावलं अनेक मृदंगाचार्य निर्माण केले आणि माझी एकही कॅसेट अशी नाही की ज्याच्यात रामबाबा काजळे वाजवायला नाही. ते आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे.
काजळे बाबाला व्यासपीठावर मनोभावे वंदन. गायनाचार्य पिता पुत्र, पिता गैरहजर आहे पण पुत्र आला. तुम्हालाही नमस्कार. आमचे रामायणातले गायनाचार्य काशीनाथजी महाराज पाटील, संतोष महाराज, अनुराग महाराज, इकडचे सर्व उभे असलेले महाराज, इकडचे टाळकरी महाराज, आमच्या जाधव महाराजांच्या संस्थेतले सर्व विद्यार्थी, अजूनही बसलेल्यात काही महाराज आहेत, त्यांची नावं मला माहिती नसली तरी त्यांच्या प्रती पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे. त्या सर्वांना व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, शूटिंगवाले, फोटोग्राफर, पुन्हा सर्वांना एकदा मनोभावे वंदन. विठ्ठल 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 दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दयन कंटकाचे. धर्मनीतीचा हा ऐकावा, व्यवहार निवडिले सार सार हे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. घेण्याचं कारण शांत राहा बस. या अभंगातून संत तुकोबारायाने छत्रपती शिवाजी राजेंना केलेला उपदेश आहे. पूर्वीचे राजे राष्ट्र कसं चालवावं म्हणून साधू संतांच्याकडे जात असे. आता बदल झाला. आताचे साधू राजाकडे जातात, आमचं 1-4 करून द्या म्हणतात. पूर्वी राजा म्हटलं की नावाचा नसतो, नाही तर एखाद्याचं नावही राजा असतं. कुठं चालला राजा? तुम्हाला भूक लागली, पाटलाच्या खळावर चाललो हरभरे वेचायला. भुकेसाठी वेचे चणे, भुकेसाठी वेचे चणे, भुकेसाठी वेचे चणे, भुकेसाठी वेचे चणे. तोही म्हणे राजा मी, तोही म्हणे राजा मी, म्हणे राजा मी, तोही म्हणे राजा मी, म्हणे राजा मी, तोही म्हणे राजा मी. भुकेसाठी वेचे चणे, तोही राजा मी.
साठी वेची चणे आणि तोही म्हणे राजा मी. नाव राजा सांगतो. भूक लागल्यावर पाटलाच्या खळ्यावर हरभरे वेचायला जातो. नाव काय आहे? कुबेर. व्यवसाय काय? लाकडाच्या मोळ्या विकतो. कुबेर नाव. मोळी वाहे कैसी पाहे फजिती. या नावावर कीर्तन होईल. जाऊ दे. राजा म्हणून राजा लक्षणाचा आहे. राजाची काही लक्षणं आहे. विवाशात, बलिष्ठात, साधू विवाह, हे लक्षणं ज्याच्यात बसतात त्याला राजा म्हटलेलं आहे. आमची सगळी सांप्रदायिक मंडळी आहे. गावच संप्रदाय आहे. ज्ञानेश्वर महाराजांना राजा म्हटलं. सर्वांना पाठ आहे. बघा सांगळे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. राजा काय डोकं चालवतात. उष्ण्यात तंबाखूला उष्णा चुना मळणारे. काय सांगता बुवा लोक. राजा ज्ञानेश्वर महाराज. अरे केळगावला आणि डुडुळगावला मधुकरी मागत होते. राजा अरे राजाच्या लक्षणात बसतात म्हणून राजा. राजाची 5 लक्षणं आहे. राजा तरुण पाहिजे, राजा बलवान पाहिजे, राजाजवळ सत्ता पाहिजे, राजाजवळ संपत्ती पाहिजे आणि राजाजवळ दया पाहिजे. ही 5 लक्षणं त्याला राजा म्हणतात. आता ही सगळे लक्षणं माऊलीवर बसतात. राजा तरुण असावा. जाधव महाराज समाधीच्या वेळेला 22 वर्षाचे आहेत. ज्ञानोबा राय विवाशात म्हणून राजा. राजाजवळ संपत्ती असावी. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा अंगे ऐसे बळ रेडा बोले, अंगे आईचे बळ रेडा बोले, अंगे आईचे बळ रेडा बोले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईचे बळ रेडा बोले, अंगी आईचे बळ रेडा बोले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईचे बळ रेडा बोले, अंगी आईचे बळ रेडा बोले. बरे का काजळे महाराज. 5ही लक्षण राजाची ज्ञानोबा रायाला बसतायत. तरुण पाहिजे, 22 वर्षाचे, संपत्ती पाहिजे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. द्वारी अरे ज्याच्या दारात सोनं आहे तर घरात काय नसल. दारात काय असतं? घरात उपयोग नाही. ते भाजीचे ते कागदाचे चिठोरे, घरातला कचरा दारात टाकतात माणसं. ज्यानं सोनं कचरा समजून दारात टाकलं त्यापेक्षा मूल्यवान रत्न त्या राजाच्या घरात आहे हे सिद्ध झालं. जयाचे द्वारी. तुम्हाला माहिती आहे 2 राजाची तुलना केलेली आहे. एक लंकापूरचा राजा, एक अलंकापूरचा राजा. मराठी कळते तुम्हाला. लंकापुरीचा राजा रावण आहे. आपलं खेळीमेळी करायचं कीर्तन आहे बस. लंकापुरीचा राजा रावण, अलंकापूरचा राजा ज्ञानोबा आहे. लंकापूरच्या राजाची संपत्ती 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी कास्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घर सोन्याची. हे लंकापूरच्या राजाची संपत्ती. सोन्याची घरं 7 कोटी. 10 ग्रामला 60,000 रुपये भाव आहे. 7 कोटी घराचा गुणाकार करा. घरी गेल्यावर मेंदू बंद पडेल. भारताच्या लोकसंख्येचे मेंदू बंद पडेल. एवढी संपत्ती रावणाची आहे. लंकापूरच्या राजाची संपत्ती घर सोन्याची. अरे अलंकापूरच्या राजाची संपत्ती झाड सुद्धा सोन्याची. आपलं तुलना लक्षात. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ म्हणून राजा. पुन्हा राजाजवळ ताकद पाहिजे. अंगी ऐसे बळ. अंगी ऐसे बळ. अंगी ऐसे बळ. पहलवान
अंगी ऐसे अंगे ऐसे बळ रेडा बोले. अरे किती ताकदवान पहिलवान असला तरी रेडा बोलवल का? खरं सांगा. एका बुक्कीत रेडा मारल याला अचाट शक्तीचे पोचट प्रयोग म्हणतात. हा ना, मारल रेडा एका बुक्कीत, पण बोलवल का? ही ताकद अलंकापूरच्या राजाची. अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा, बेअक्कली जनावर. रस्त्यानं जर रेडा चालला ना तर पांढऱ्या रेषेहून चालतो मधल्या. त्याला वाटतं मोदी सरकारनं आपल्याकरताच आखून ठेवली. ट्रक ड्रायव्हर, एस टी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागतो, गाडी चिकटून लावतो, उतरतो कॅबिनमधून, काठी काढतो, 10-15 काठ्या पुऱ्या ताकदीन रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा रेडा शेवटच्या काठीला हळूच मागं फिरून पाहतो काय चाललं भारतात. एवढं बेअक्कली जनावर. तुम्ही सर्कशी पाहिल्या ना काजळ? पाहिलं लहानपणी. सगळ्या जनावराचा वापर सर्कशीमध्ये केला जातो, पण एकाही सर्कशीमध्ये रेड्याचा वापर नाही. हिंस्र पशुचा वापर आहे, वाघ आहे, सिंह आहे, अस्व, कोले, पण एकाही सर्कशीत रेड्याचा वापर नाही. का? रेडा मिळत नाही का त्यांना? अरे ट्रकनं मिळेल ना हा माल, मग का वापरत नाही? रिंग मास्टर म्हणतात, महाराज आमच्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तरी रेडे शिकत नाही, म्हणून रेड्याच्या भानगडीत सर्कसवाले पडत नाही. आता इथं सगळी शेतकरी मंडळी बसलेली आहे. चांगले अनुभव आहे. गाईचं वासरू वेगळं, म्हशीचं पारड. त्या खिल्लाऱ्या गाई. हे आताचं बैताड जर्सीचं नाही चालत. हे बैताड त्याला काही अक्कल नाही. खिल्लाऱ्या हे जुनी मंडळी पहा. कळपानं गाई चरायच्या रानामध्ये. कळपानं गाई. तिचं वासरू सोडा, गोठ्यातून वासरू सोडलं की शपटाचा गोंडा वर करणार, कानं टवकारणार, 1000 गायीमध्ये जाऊन आपल्याच आईच्या कासेला लागणार. येथा धेनु सहस्रस्य वत्सं विंदती मातरम. 1000 गायीमध्ये आई ओळखायची क्षमता गायीच्या वासराला, म्हशीच्या पारडूला नाही. पूर्वीची माणसं खिलाऱ्या गायीचे दूध प्यायचे. हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. आता हॉर्न वाजवा, पुन्हा रोडवर येतं 2 पावलं. समजाव याचा तिळभर दोष नाही, जर्सी माऊलीच्या दुधाचा परिणाम. यथा धेनु सहस्रस्य वत्सं विंदती मातरम. 1000 गायीमध्ये आईच्याच कासेला लागणार गायीचं वासरू. 20 म्हशी जर गोठ्यात लाईननं बांधल्या असेल, पारडू सोडा. ते म्हशीकडे नाही जात, आधी सोडणाऱ्याकडेच येतं. तुम्ही काहून हसता? सोडून पाहायला म्हणून. मालकाला वाटतं प्यायला सोडलं, बैताड चाललं, मारता एक थोबाडीत म्हशीकडे पाहतं. त्याला वाटतं ज्या अर्थी मालकाने मारलं त्या अर्थी प्यायला सोडलं असावं. पण 20 म्हशी आहे, याच्यातली माझी माय कोणती असावी? ते म्हणतं कशाला वेळ घालवावी, पहिल्या म्हशीपासून टेस्टिंग करावी. ते पहिली ज्या काशेला लागतं काजळी मारा. तिला वाटलं मी व्यालीच रे, मारती लात, जाऊन पडतं मागं, वाकून करतं. दुसरी ज्या काशाला ती मारती लात, तिसरी ज्या काशाला. त्याला माहिती आहे लाता खाऊन का होईना. एक गोदावरी ताईच्या आवडीची गवळणपाठ आहे तुम्हाला. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन, तशी आमची स्पेशल आहे. लाता खाऊन लाता खाऊन लाता. पारडूला वाटतं लाता खाऊन का होईना, मायचा निर्णय लागणार आहे. 20 मध्ये जी लातच मारणार नाही ती माझी माय ठरणार आहे. एवढं बेअक्कली जनावर, पण त्याच्या मुखातून वेद बोलवायची ताकद अलंकापूरच्या राजाची आहे. अंगे ऐसे बड रेडा बोली, अंगे ऐसे बड रेडा बोली, अंगे ऐसे आपलं राजावर चाललं. राजाची जी 5 लक्षणं आहे ना, राजा तरुण पाहिजे, ज्ञानोबा राय 22 वर्षाचे. राजाजवळ संपत्ती पाहिजे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. राजाजवळ ताकद पाहिजे, अंगे ऐसे बळ रेडा बोल. राजाजवळ सत्ता पाहिजे, उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी.
उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी. ही सत्ता आहे. राजाचं अंतकरण दयेने भरलेलं पाहिजे. किती दया. जे खळाची व्यंकटी सांडो. अरे जोळी फाडली, पीठ खाली पडलं, ते लातणी घासून काढलं. पाणी पिऊन झोपावं लागलं सिद्ध बेटातल्या झोपडीत. पण ग्रंथ पूर्ण झाल्यावर गुरुदेव निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन म्हणाले, ज्ञानराजा मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. तुम्ही प्रसन्न आहे का गुरुदेवा? एकच मागणी आहे, ज्यांनी आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. जे खळाची याला म्हणतात दया. लक्षात घ्या. दुःखी ते, अरे ज्याने डोंगरा एवढं दुःख लादलं त्याच्यावरही दया. म्हणून दया, सत्ता, तारुण्य, संपत्ती, सामर्थ्य ही 5 लक्षणं राजाची आहे. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांना लक्षणं चांगली माहिती आहे. 11 वाजले. त्याच्यातलं एक लक्षण छत्रपती शिवरायांना खटकत होतं. राजा तरुण मान्य होतं, सत्ताधीश मान्य आहे, सामर्थ्यशाली मान्य आहे, संपत्ती मान्य आहे, पण दया हे सारखं छत्रपती शिवरायांना खटकायचं. आणि म्हणून महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय तुकोबारायाकडे येतात. साष्टांग दंडवत श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबाराय उभे झाले. आपण महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय माझ्यासारख्या वारकऱ्याला दंडवत घालताय? तुमचा अधिकार माहिती आहे महाराज. मीच काय, जगाच्या बापानं तुम्हाला लोटांगण घालावं एवढा तुमचा अधिकार आहे. मी महाराष्ट्राचा राजा आहे. येण्याचं कारण सांगतो. राजाची 5ही लक्षणं मला माहिती आहे. राजा तरुण पाहिजे, मी तरुण आहे. राजाजवळ सत्ता पाहिजे, सत्ता आहे. संपत्ती पाहिजे, अनेक किल्ल्याचा धनी आहे. ताकद पाहिजे, मोठ्या मोठ्याची आतडी काढण्याची ताकद आहे. मग एक खटकतंय महाराज, राजा दयाळू पाहिजे. हो बरोबर आहे. काय बरोबर आहे? राजाने जर दुर्जनावर दया दाखवली तर ते बैमान सज्जनाला जगू देत नाही ना राष्ट्रात. आणि तुम्ही बुवा लोक सांगता दया पाहिजे. अन्यायाची राजा न करिता दंड. गुन्हेगाराला जर राजानं तारण केलं नाही तर ते गुन्हेगार सज्जनाला जगू देत नाही. आणि तुम्ही सहज म्हणता राजा दयाळू. या टकले पाटील, मला वाटलंच होतं हे पाटलं येतीलच. या पुढे या, पुढे या. विठ्ठल 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 प्रश्न योग्य आहे छत्रपती शिवराय, पण उत्तरही तेवढंच तोला मोलाचं आहे. राजाजवळ दया असावीच, पण दया एकांगी नसावी. म्हणजे दयेचे 2 अंग आहेत राजे. सात्विक प्रजेचं पालन करणं ही दयाच आहे, पण त्या प्रजेला उपद्रव देणाऱ्याचा नायनाट करणं याचंही नाव दया आहे. अनेक निर्दळण अनेक निर्दळण कंटकाचे. प्रजेचं पालन जशी दया आहे, तसं सात्विक प्रजेला उपद्रवून देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट करणं याचंही नाव दया आहे. दया तिचे नाव भूताचे पालन, पण अनेक निर्दळण कंटकाचे. पूर्वी राष्ट्र कसं चालवावं याकरिता राजे लोक साधू संताची सलाह घेत होते. पूर्वीपासून पाहतो मी. राम राज्य घ्या, 2 मंडळाच्या मध्ये राजा पाहिजे. 2 मंडळ. राजा कसा असावा?
उत्तर आहे राजा मुखासारखा असावा. बरं का काजळे महाराज, राजा मुखासारखा म्हणून मुख शब्द लागतो. कुटुंब चालवणाऱ्याला कुटुंब प्रमुख म्हणतात. इथे मुख येतच असतं, तुम्ही घरी गेल्यावर शोधा ते. गाव चालवणारा गाव प्रमुख, तालुका प्रमुख, देश प्रमुख, इथे मुखच लागतं. राजा हे राष्ट्राचं मुख आहे. राजा मुखासारखा पाहिजे. अरे मुखाचं काय काम आहे? मुखाचं काम आहे खाणे. जरूर मुखानं खाल्लंच पाहिजे, तसं राजानं खाल्लंच पाहिजे. पण पुढचं ऐका, मुख मुखासाठी खात नाही, शरीराचं पोषण करण्यासाठी खातं, हे लक्षात ठेवा. तसं राजा हे राष्ट्राचं मुख आहे. राष्ट्र हे राजाचं शरीर आहे. म्हणून राष्ट्ररूपी शरीराचं पोषण करण्यासाठी राजारूपी मुखानं खाल्लंच पाहिजे. म्हणून राजा हा मुखासारखा पाहिजे. आणि राजा दोन मंडळाच्या मध्ये पाहिजे तर यंत्रणा व्यवस्थित चालते. मनमानी कारभार करता येत नाही दोन मंडळ असल्यावर. एक मंडळ कार्यकारी असतं, एक नियामक. आता मोठं आहे लोकसभा विधानसभा, तेव्हाची मंडळ सांगतो मी. एवढं सांगायला कुठं वेळ आहे? 12ला तर मोकळे करतो तुम्हाला, अजिबात टेन्शन घेऊ नका. एक नियामक मंडळ रामचंद्र प्रभूच्या वेळेला आणि एक कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळात 8 सदस्य आहे, नियामक मंडळातही 8 सदस्य आहे. कार्यकारी मंडळाचे 8 तुम्ही मोजत असाल तर सांगतो. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत. मोजले ना? हे आपलं रामराज्यात चालू आहे. हे 8 कार्यकारी मंडळाचे सदस्य आहे. त्यांच्यावर अधिकार राजाचा पाहिजे. पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ, त्याचं नाव नियामक मंडळ आहे. आणि त्या नियामक मंडळातही 8 सदस्य आहे. पण ते 8ही गिरी महाराज लंगोटीवाले साधू आहे. नियामक मंडळात कोण आहे? सगळे त्यागी साधू आहे. 8 कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञे, जाबाली. हे 8 ऋषीचं रामराज्य गप्पा मारतात ना. आता येऊ शकत नाही, लिहून देतो मी. काय येत नाही? पहिली गोष्ट, रामराज्य बहुमतावर नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. अरे आता एका पार्टीला 50 न दुसरीला 52, पेपरला येतं 2 मतांनी दणदणीत विजय. रामचंद्राच्या वेळेला 2च विरोधात गेली आहे, कैकई मंथरा. घरी गेल्यावर डोकं चालवा. फक्त विरोधात 2 मतं, बाकी रामचंद्राला सगळी मतं. मी तिरच होतो म्हणून सांगतो, सगळी मतं रामाला, तरी राज्यावर बसला नाही. 2 विरोधी मताला प्राधान्य देऊन 14 वर्ष वनवासात गेला. आणि 14 वर्षानं पश्चातापानं हे विरोधी 2 मतं रामासारखी झाली. म्हणजे सार्वमत आलं, तेव्हा रामराज्य झालं, बहुमतावर नाही. विठ्ठल राजा मध्ये पाहिजे. नियामक मंडळामध्ये त्यागी संत लागतात. कारण राजावर अधिकार गाजवायचा आहे. आपलं पोरग साहेबानं कामाला लावलं आणि साहेबाचं चुकलं तरी आपण कशाला बोला? एकही मिंध नव्हतं त्या मंडळात. मिंध समजते ना? सगळे लंगोट्या होत्या. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञे आणि जाबाली. हे रामराज्याचं चालू आहे. तेच अष्टप्रधान मंडळ शिवाजी राजाकडे. ते तीच परंपरा. बस ते चाललं, वाढत चाललं. पण बरोबर करतो मी. राजाला ऐकावंच लागतं नियामक मंडळाचं. नाही तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी रामाला देणार नाही म्हणणारा राजा दशरथ विश्वामित्र वापस निघाले सुद्धा. वसिष्ठ म्हणाले, इकडे काय? आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही. ते म्हणाले, याच बुवानं सांगून ठेवलं असेल, याचं पावते बुक फाडायचं नाही. अरे रामच काय, रामासोबत लक्ष्मण देऊन टाक. पळत आले. अंगणापर्यंत पोहोचलेल्या विश्वामित्राचे पाय धरले. सांगितलं, बाबा माझी 2 मुलं आपण विनमुख जाऊ नका.
राम देणार नाही म्हणणारा आता लक्ष्मणालाही सोबत देतो का? आदेश नियामक मंडळातल्या सदस्याचा आहे, वसिष्ठाचा. ही यंत्रणा लक्षात घ्या. 2 मंडळाच्या मध्ये राजा असावा. नियामक मंडळ, कार्यकारी मंडळ. मग राज्य कसं चालवावं याकरता नियामक मंडळाची सल्ला घ्यायची असते. म्हणून पूर्वीचे राजे राष्ट्र कसं चालवावं यासाठी साधू संताकडे येत असे. तेव्हा तुकोबाराय, रामदास स्वामी, छत्रपती शिवराय अडचणीत आहे. स्वामी बोला, हे राष्ट्र कसं चालवावं? मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तेव्हाचा उपदेश. हे फाजील नाही सांगत. बरं ही जात नाही, तुम्ही लक्षात घ्या, गैरसमज दूर करा. अरे हे कृतीवरून निर्माण झालेले शब्द आहे.